ह्याच्यात जाण्याच्या मागचं हे प्रिपरेशन आहे ना, हे जरा गॉगल सर, हे जाण्याच्या मागचे हे बघा, हे इकडं सगळं हे एवढं प्रिपरेशन आहे आमचं कधीपासूनचं, हे एवढं सगळं काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, नुसतं जाऊन जमत नाही, तिथलं काय लोकेशन बघणार, मग तिथे खाण्याचं काय आहे, राहण्याची सोय कशी आहे, सगळ्या गोष्टी बघून जावे लागतात. ट्रिपचं नाव असणार आहे हा सनलाईट बघा प्रॉपर ना, एकदम मस्त. थोडं जवळपास किती मला वाटतं वाजले 8:45 झालेत. तर गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली. तर कसं आहे माहिती का, आता चालू अलिबागला मामाकडे, कारण का तो पण आलेला आहे मामाचा मुलगा, जो आता आम्ही जाणत राईडला. तर काय जरा शॉर्ट्स वगैरे आहेत अजून बनवायच्या. आता मॅपिंग तर आमचं कम्प्लीट झालंय, पण कसं आहे माहिती काय, त्याचं मॅपिंगचे व्हिडिओज वगैरे बनवायचे, त्याच्यामुळे आहे ना वेडिंग चालू आहेत मध्ये ना, त्याच्यामुळे लिंक नाही लागत आहे कुठल्याच गोष्टीची. त्याच्यामुळे एक झालं का एक येतंय आणि ते राहून जाते कंटिन्यू. मॅपिंगला बसलो ना 2-3 दिवस तरी कंटिन्यू पाहिजे, प्रॉपर करायचं बोलल्यावर. आणि आता परत शॉर्ट्स बनवतोय, ते शॉर्ट्स लगेच ना अपलोड करणार, जेव्हा जायचे असतील ते आधीची सुरुवातीला अपलोड करू आणि प्रॉपर लिंकमध्ये सगळं ते प्रॉपर बघायला भेटेल. पण ते कसं होतं, आता जाऊन शूट करू, येऊन परत एडिट करायचं. आता आजची 15 तारीख आहे, आता 28चा महिना, थोडे दिवसच राहिले पुढले, असं आहे. आणि आपल्याला पुढल्या महिन्यात करायचं, त्याच्यानंतर तारीख तुम्हाला आता मी सांगितलेली नाही, तारीख सांगतो, पण ते बाकीचं शूट वगैरे आहे ना ते सगळं कम्प्लीट करायचं म्हणून चाललोय. त्याची फ्रेम पण एक बनवलेली, ती सगळी आहे. आणि तुम्हाला वाटतं बॅग घेऊन आत्ताच निघालो की काय साऊथ इंडियाला, तर नाही, तर सगळं शेड्यूलमध्ये आहे, फक्त प्रॉपर सिक्वेन्स लागूया मग निघूया. बाकी ऑल गुड. आजच्या दिवसाची सुरुवात तर मस्त झालंय. आता काय मोठं ब्लॉक करत नाही, डायरेक्ट तिकडेच जाऊ लोकेशनला, कारण माझं तर तेच आहे. म्हणजे आपल्या फॅमिलीमधलं लग्न होतं ना, तुम्ही ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल, ते काल होतं तो गोंधळ, आज आहे पूजा, परत आज परत फेरी, आज लास्ट आहे फेरी, काल पण जाऊन आलो. त्याच्यामुळे आहे ना कंटिन्युअस बाहेर चालू आहे. ठीक आहे, असो चलो. आता डायरेक्ट आहे ना अलिबागच तुम्हाला भेटतो, बाकी सगळं तिकडे शेड्यूल तुम्हाला सांगतो कसं काय आहे ते. आता आहे ना आलो इथे मामाजी, इथे जरा बसलो, रीलचं थोडेसे पॉईंट आउट काढायचे ना ते काढतो. आणि मेन काय माहिती काय, नेम थोडं डिस्कस करायचं, जे आपलं मेन नाव आहे ना ते दवा कसं चालू म्हणजे नमस्ते कन्याकुमारी ठेवलं होतं, पण थोडं काहीतरी वेगळं ठेवायला चाललंय, तो पण बोलतोय. कारण दोघं जण बोलल्यावर कसं दोघांच्या पण आयडिया लक्षात घेतल्या पाहिजेत, म्हणून ठीक आहे, म्हणून त्याच्यावर थोडंसं विचार करतो, ते करतोय. आणि मेन जो इंट्रो आहे ना, जो आपली सिरीज सुरू झाली आहे, प्रत्येक सिरीजच्या स्टार्टिंगला राहील, तो इंट्रो शूट करतोय. बाकी रील तर बघू किती टाइम भेटतोय, बाकी रील तर मी माझ्या एकट्यामध्येच आहेत, त्या रील बाकीचे शूट करू शकतो. पण जो मेन इंट्रो तो दोघांचा आहे, कारण तो एकदा हा गेला ना की गडबड होऊन जाईल. रील कशा आपल्या पटापट काढल्या, शूट केल्या, एडिट केल्या, टाकून दिल्या, त्याच्यामुळे ती महत्वाचं आहे, ते करून घेतो. कारण दिवस कमी राहतात असं वाटतं, पण ते दिवस जसे जवळ येतात ना तसं गडबड होते का. फायनल डिस्कस झाला, रील किती शूट करायच्यात ना सगळ्या त्या प्रॉपर आहेत ना, प्रॉपर काढल्या, लिहून काढल्यात सगळे. त्याच्यामुळे मेन जो इंट्रो बनवायचा आहे ना, तो इंट्रोचा आणि जो आपला ह्याचं नाव आहे ट्रिपचं, ते चेंज करायचं चाललं होतं, आणि ते चेंज केलं प्रॉपर. थोडंसं होतं कसं आहे, दोघांचा मिळून डिस्कस सगळं डिसिजन घ्यायला लागतो. ते प्रॉपर आता सगळं केलंय, तर ते सगळं आता पहिलं तर शूट करतो, कारण जवळपास 11 वाजले, ह्याला पण दुपारी जायचं आहे. आणि नंतर हे व्हिडिओच्या एंडिंगला आहे ना तुम्हाला सांगतो मी काय नाव ठेवलंय ते, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आता जसे जसे दिवस जवळ येतील ना, तेव्हा मस्त मस्त व्हिडिओ येतील. आणि जेव्हा आपली सिरीज पूर्ण चालू होईल ना, तेव्हा तर मजा येणार आहे. त्याच्यामुळे नो डाऊट चॅनलला सबस्क्राईब करा. मोस्ट ऑफ आहे ना, मी बघतो व्ह्यूज बघून लोक जातात, पण सबस्क्राईब करा ना, सबस्क्राईब करा. मस्त मस्त कंटेंट तुमची वाट बघतोय आणि मस्त एक्सप्लोर करणार आपण सगळी साऊथच्या गोष्टी. त्याच्यामुळे सांगतो रील पहिले जाऊन शूट करून तो, कारण त्यासाठी आलोय ना ते पहिलं काम करतो. ओके चलो. आता आहे ना हे बघा रेडी झालो, जॅकेट वगैरे घातलं, बाकी पॅन्ट वगैरे जॅकेट घ्यायचं वरच दिसणार आहे. आणि इथं तळ्याजवळ जरा आलोय शूटला. तर इंट्रोचा व्हिडिओ शूट करू, एक रील आहे ते एक रील बनवू, दुसऱ्या 3 अजून काढलेले आहेत, पण त्या नंतर बनवू, त्या कशा घाईमध्ये नाही, त्या पटकन होऊन जातील. त्याच्यामुळे नेमका तेवढं मध्ये बनवून घेऊ. हे लोकेशन कसलं मस्त वाटत ना इथं, एकदम भारी. आणि तिकडे तेवढं काम पण चालू आहे बघा, काय गाडी लावली, मोबाईलचा ट्रायपॉड सज्ज आहे आपला, सगळं काय. नाव असणार आहे
आपण रेडी झाला, जॅकेट घेतलं. ह्याचं पण हे सगळं आता आपण हे नवीन घेतलेलं, त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. आणि माझं आधी जॅकेट होतं वगैरे काय प्रश्नच नव्हता. त्याचा पूर्ण रायडिंग किट सगळं आपण नवीन घेतला. हे ग्लव्स वगैरे सगळ्याच गोष्टी. ट्रायपॉड लावलाय, तोच विचार करतोय. पहिलं कसं होतं, थोडं गाडीवर एंट्री होती, पण काय झालं ह्याची गाडी आहे तिकडे, त्याच्यामुळं परत तो तिकडून वरतून गाडी घेऊन येणार, ते सगळंच गडबड होती. मग ते कॅन्सल केलं. बाकी सेम आहे, थोडंसं फक्त चेंज करतोय. तर चलो आता ना मेन दोघांचा जो इंट्रो होता ना तो काढायचा होता, म्हणून आलो होतो. तो इंट्रो काढला कारण हा गरम नाही काढतोय. तर इंट्रो काढला आणि मेन एक दोन रील आहेत त्या बोलला आता नाही बनवत, त्या रील पटकन होईल, नंतर बोलू वेगवेगळ्या ड्रेसवर जरा बघायला तुम्हाला पण बरं वाटेल, तर त्या नंतर बनवतो. नाही ते एका दिवशी सगळ्या काढले ना तर ते मजा नाही येणार. तर लोकेशन वेगवेगळे असली ना, सगळ्या गोष्टी अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. अजून मुंबईला जायचं आहे, मुंबईला जाऊन अजून शॉपिंग. अरे किती करू नये यार, तेवढं कमी डोकं न चालत. हे जायचं असलं ना, लोकांना कसं वाटतं अरे जातात फिरतात मजा करतात. नाही, ह्याच्यात जाण्याच्या मागचं हे प्रिपरेशन आहे ना, हे जरा गॉगल सर, हे जाण्याच्या मागचं हे बघा, हे इकडं सगळं हे एवढं प्रिपरेशन आहे आमचं कधीपासूनचं, हे एवढं सगळं काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, नुसतं जाऊन जमत नाही, तिथलं काय लोकेशन बघणार, मग तिथे खाण्याचं काय आहे, राहण्याची सोय कशी आहे, सगळ्या गोष्टी बघून जावे लागतात. आयत्या टायमात गेलो ना की सगळं गडबड तिथे, मग इथून सगळं शोधून गेलो ना मग काय प्रश्न येत नाही तिथे गेल्यावर बघायचं काय. त्याच्यामुळे खूप लागतो. आम्ही ह्याच्या मागे आहे ना, या ट्रिपच्या मागे जेव्हा आमचं ठरलेलं त्याच्या आधीपासून ह्याच्या मागे लागलेलो, काय बघणार आहोत काय काय सगळ्याच गोष्टी. ते आत्ता कुठं जाऊन आता एंडिंग पर्यंत आलंय, तरी पण अजून कितीतरी गोष्टी अजून घ्यायच्या पेंडिंग आहेत, त्या घ्यायच्या. त्याच्यामुळे तारीख निघायची, हा, आणि मेन तारीख निघायची, तारीख पण तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळं सगळी गडबड आहे. कारण बघताना सगळं सोपं वाटतं, अरे बाईक घेऊन जातात फिरतात मजा आहे, पण असं नाही आहे. कारण खूप जण असे असतात बोलतात नाही, म्हणजे बाईक रायडर्स आहेत ना, खरंच म्हणजे जे रायडर्स असे नाही, जे ट्रॅव्हलिंग करतात त्यांना प्रत्येकाला माहिती असेल या सगळ्या गोष्टी. कारण ट्रॅव्हलिंग कसं असं नुसतं नाही गेलो की झालं, सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करून जावं लागतं. आणि बाईकवर जाणार बोलतात आपल्याला लागणाऱ्या वस्तू, एवढे दिवस जायचं आहे, कपडे, सगळ्याच गोष्टी इनकिंचित. आणि जायच्या आधी तुम्ही प्रॉपर आपल्या युट्यूबमध्ये म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी बघायला भेटणारच आहेत, काय नेतोय काय करतोय सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळे तर ठीक आहे, आता इथलं शूट झालं, बाकी जे आपल्या ह्यातले येणार आहे ते आपलं पुढं कव्हर करू. हा आहे ना, वाट लावणार आहे. कारण आता कसं आहे, 2-3 एक तर प्रॉपर मनावर घेतलाय, 2-3 दिवस झाले. एक तर तिकडे वेडिंग मध्ये गडबड आहे, आणि त्याच्यामध्ये हा परत आला ना, मला वाटतं तिकडून येईपर्यंत नाही परत कमी केलेलं वेळ आणि आम्ही आता काय काय बघू दे असा विषय. आता बाकी झाला आमचा, इथून याला पण सोडतोय घरी, इथून कारण ड्रेस घ्यायचे ते घेऊ आणि जाऊया घरी, कारण परत संध्याकाळी क्लास आहे. आणि आजचा मला वाटतं आय थिंक शो काय वाटायचा, शनिवार ना, उद्या रविवार, सोमवार मंगळवारी परत आपल्याला जायचं आहे शूटला. हे कार्य ड्रेस आहेत ना, हे पण पोरांचे द्यायचे होते, हे पण घेतले. ग्लोव्ह आहेत 4 जोड आणि 3 हे ड्रेस आहेत. The next morning. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतोय आज, म्हणजे काल कसं जास्तही झालं नाही, आणि ते आपलं मेन नाव राहिलं ना. बाकी आता कसं आहे, क्लासला आलो, इथून घरी जाऊ. काय होतं माहिती काय, जे आपले बाकीचे सामान जे मागवलेले आहेत ना, आणि जे शूटसाठी वापरतात ज्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या इकडे तिकडे झालेल्या आहेत, ते सगळ्या एकत्र करू आणि त्याच्यावर टॅग लावून टाकू नावाचे, आणि ते इकडून बघून कसं कोणला देतो ते इकडे तिकडे जातात वस्तूमध्ये गडबड नको व्हायला. तर सगळं घेतोय आणि त्यानंतर गेल्यावर लाईन अप करू सगळ्या गोष्टीचा. सध्या करण्याचा क्लास आटपतो आणि मग सगळ्या गोष्टी डिस्कशन करू. फक्त व्हिडिओला आता स्टार्ट केली, कारण तोच ब्लॉग कंटिन्यू करतो, नवीन ब्लॉग का बनवत नाही, कारण तो व्हिडिओ ऑलरेडी छोटा झालाय. पण ते काल काय जास्त शूट झाला नाही. मेन आपला जो काय बोलतात इंट्रो होता ना, तेच करायचं होतं. रील पण बऱ्याचशा काढले, त्या पण शूट करते, सगळीच गडबड चालू आहे सगळीच. जस्ट आलो घरी, सगळं क्लास वगैरे आटप प्रकार सकाळपासून तेच चालू. सकाळचा झाला, त्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळी क्लास दुसरा पण होतं. आणि मेन कसं आता शूट आहे ना, ते शूटचं सामान होतं, हे सगळं आता घेऊन आलो. आणि मेन हे आणलं, ते खेळायला आणलंय, जे आपल्या ज्या वस्तू आहेत ना मेन त्याच्यावरती कसं आपलं नावाचं स्टिक कार्ड लावायचा आणि थोडंसं पॅक करून टाकायचं. काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आता शूटला आपल्याकडून पण बाहेरच्या इकडे येतात, मग इकडे तिकडे झालं ना की वस्तू बॅटऱ्या वगैरे ते मिक्स होतात, त्याच्यामुळे ते गडबडत नको. टॅग असला विषय म्हणजे कोणी जरी दिलं तरी त्याला कळतो बाबा इकडची जी वस्तू आहे रिटर्न येऊ ती वस्तू. असं सगळं आहे, ते करतोय. आणि बाकी मी तुम्हाला सांगत होतो ना की आपलं नाव काय आपलं चाललेलं, ते मगासपासून जो व्हिडिओ तुम्ही थंबनेल बघितला असेल, कारण तो कालचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करतो ना. तर आपण असं नाव ठेवलं, कारण पहिलं आपलं जे होतं ते होतं
नमस्ते कन्याकुमारी. तर पहिलं कसं आपलं डायरेक्ट कन्याकुमारी जायचं होतं म्हणून ते चाललेलं, म्हणून आता कसं आपलं डायरेक्ट ना आपण पूर्ण साऊथ कव्हर करणार, पूर्ण साऊथ जेवढे आपल्याला जमणार तेवढं शक्य होणार तेवढं मग पूर्ण साऊथ कव्हर करणार. त्याच्यामुळं आता जे ह्या ट्रिपचं आपलं जे नाव आहे ना ते असणार आहे नमस्कारम साऊथ इंडिया. हे आपलं जे नाव राहणार आहे पूर्ण आता ह्याच्या पुढच्या सिरीजचं. त्याच्यामुळे हे नाव आता रिव्हील केलं. फक्त डेट थोडी पुढं मागं चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डेट सांगत नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत, चालू आहे शेड्यूलमध्ये. आता ही एक ऑर्डर आहे, झाला 24-21 तारखेनंतर ते येऊ आलो की सगळ्या व्हिडिओज पेंडिंग आहेत बनवायच्या. ब्लॉग तर चालू आहेत, ब्लॉग बनवलं त्यांचं इंट्रो शूट केलाय, इंट्रो बनवायचा आहे, नंतर रील्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी त्यांनी अजून बऱ्याचशा गोष्टी आणायच्या आहेत, गाडीचा टायर टाकायचा, थोडी शॉपिंग आहे. म्हणजे दिवस संपत आलेत आणि पुढचे दिवस पटापट येतात. त्यामुळे असं दिसताना सगळ्या गोष्टी आहेत ना, मी खरंच सांगतो जाम म्हणजे सोपं वाटतं की बाबा हे आहे ते आहे, पटकन होते, सगळ्या गोष्टी फिरतात माणसं. पण त्याच्या आधीचं जे प्रिपरेशन आहे ना ते एकदम खतरनाक होतं. कारण जायचं असलं कुठं की सगळ्या गोष्टी आणणं, ते बघणं, कितीतरी गोष्टी मिस आउट होतात, नोट डाऊन करून ठेवलेल्या आपण. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून त्याच्यामध्ये लिस्ट आहे वहीमध्ये काढलेली, बाबा ह्या गोष्टी घ्यायच्या, दाखवेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून बऱ्याचशा आहेत डोक्यामध्ये मुंबईला गेलं राहण्याच्या. त्याच्यामुळे आता ही ऑर्डर पण आपण तिकडेच आहे मुंबईच्या साईडला पुढे, तिकडून जाऊन आलो की 2-3 तारखेला आपल्या जायच्या आधी पण एक ऑर्डर आहे ती एक होईल. आणि बाकी तर धावपळ आहेत सगळे चालू, बघू होईल तसं तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. कारण जायचं माझं प्रिपरेशन आहे. आणि हे सगळ्या आता ज्या आणलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्या वन टाइम प्रिपरेशन आहे. ह्याच्या पुढे जेव्हा जाऊ त्यावेळेस त्या वस्तू घ्यायची गरज नाही लागणार आहे. ओके, तर चलो ठीक आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितलं, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.